नमस्कार, मी सतीश आणि आपण पाहतात महाभूमी डिजिटल. मित्रांनो, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री कृषी वाहिनी सौर योजना यामध्ये 10,000 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर भारतीय जनता पक्ष आणि राज्य सरकारमधील लोकांनी दानवे यांना संपूर्ण पुरावे सादर करा आणि त्यानंतर बोला असे आवाहन केले होते. आज विरोधी पक्ष नेते दानवे यांनी माध्यमांसमोर येत आपल्याकडे संपूर्ण पुरावे असल्याचा दावा केला आहे. 5 नव्हे तर आणखीन एका तक्रारीची त्यात वाढ झाली आहे. एकूण 6 तक्रारीच्या अनुषंगाने या योजनेतील लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे अपहाराचा. आणि विशेष म्हणजे ज्यांनी तक्रारी दिली आहेत ते अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि पोलीस प्रशासनातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक असल्याचाही दावा दानवे यांनी केला आहे. पाहूयात काय म्हणतात दानवे. एक 8 दिवसापूर्वी आपल्या माध्यमातून आणि ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर योजना, कृषी वाहिनी योजना 2 हिच्यामध्ये 10,000 कोटीचा भ्रष्टाचार, अनागोंदी झाली अशा प्रकारचा आरोप मी केलेला होता. आणि या आरोपानंतर भारतीय जनता पार्टी आणि सरकारमधील काही लोकांनी याचे पुरावे द्या अशा प्रकारची मागणी केली होती. मी आज हे पुरावे आपल्या माध्यमातून समोर आणणार आहे. त्यावेळेस मी 5च तक्रारीविषयी बोललो होतो. आता माझ्याकडे 6वी सुद्धा तक्रार आहे. दिनांक 2/1/2006, 10/1/2026, 10/1/2026, 20/2/2026, 20/2/2026, 20/2/2026 अशी 6 FIR कलम 0005, 0039, 0127, 0128, 0129, 0130 निर्मल नगर पोलीस स्टेशन इथे गुन्हे दाखल झालेले आहेत. तक्रारकर्ता एक आहे संजय वाघमारे, अधीक्षक अभियंता. दुसरा आहे रमेश सटूजी राठोड, कार्यकारी अभियंता. तिसरा अर्जुन दारूसिंग पटवाळे, आर्थिक गुन्हे विभाग, पोलीस निरीक्षक. रायसिंग मारुती पाटील, पोलीस निरीक्षक. संतोष संपत तोरे, आर्थिक गुन्हे विभाग, पोलीस निरीक्षक. आणि मिलिंद सुभाष बोरसे, आर्थिक गुन्हे विभाग. तक्रारी यांच्या नावावर आहे तेही मी समोर आणलेले आहे. त्या कंपनीचे नाव पण समोर आणलेले आहे. पहिली कंपनी आहे जी 2/1/2026 FIR आहे, ते प्रभू श्याम सुंदर अग्रवाल यांची कंपनी, राहणार गुवाहाटी, आसाम. दुसरी कंपनी आहे हितेश नाथालाल राविया, हिरेश कुमार लावजीभाई कनानी, राहुल पन्हाळे, भावेश पटेल, हे आहेत गुजरात. तिसरा आहे मिसेस इंटेग्रेशन इंडक्शन लिमिटेड, मिसेस IIPL 3 हिंगोली प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स IIPL 4 परभणी प्रायव्हेट लिमिटेड, रंजन कुमार दासगुप्ता, शीतल मेहता, मधु सोमानी, राहुल पन्हाळे. चौथी कंप्लेंट आहे ओनेक्स रिन्युएबल लिमिटेड, ओनेक्स IPC प्रायव्हेट लिमिटेड, दिवेश M सावलिया, याचे बरेच डिटेल्स आहे. त्याच्यानंतर 5वी कंप्लेंट आहे पद्मनाभन सुरेश बाबू, मोहन कुमार नायर, कश्यप पटेल, राहुल पन्हाळे. दुसरी पण अशाच पद्धतीनं पद्मनाभन सुरेश बाबू, दिवेश कुमार सावलिया, पियुष सावलिया, राहुल पन्हाळे. आता या सगळ्या FIR माझ्याकडे आहेत. याच्यातलं आश्चर्याची बाब, खरं तर या विभागाने तक्रार दाखल केली पाहिजे, परंतु दुर्दैवाने आर्थिक गुन्हे विभाग जो मुंबईचा आहे यांना या संदर्भात तक्रार करावी लागलेली आहे. कारण या खात्याच्या अधिकाऱ्यांनी एक साधा अर्ज दिलेला होता. तक्रार दाखल करा म्हटल्यावर यांनी कोणती तक्रार दाखल केली नाही. पोलिसांनी तपास करून हा गुन्हा दाखल केलेला आहे.
आणि या तक्रारीतच असं म्हटलेलं आहे की आम्ही वारंवार सूचना देऊनही अशा पद्धतीनं या तक्रारी दाखल केलेल्या नव्हत्या. आता याच्यातले गुन्हा घडला जो पहिला आहे तो 4/9/2024 ते 31/12/2025. दुसराही तसाच आहे 25/1/24 ते 1/1/26. तिसरा पण तसाच आहे 19/2/2026 पर्यंतचा आहे. चौथा पण 25/1/2024 19/2/2026. पाचवा पण तसा आणि सहावा पण तसा सेम. म्हणजे 24 पूर्ण 25 पूर्ण 2 वर्ष गेल्यानंतर सरकारला या विभागाला जाग आलेली आहे. ही जाग याच्यामुळे आली की हे टेंडर झाले होते 2024च्या सुरुवातीला. यांनी काही बँक गॅरंटी दिली होती आणि ज्यावेळेस सरकारने जागा दिली 6 महिन्यामध्ये अशा पद्धतीनं काम सुरू व्हावं अशा पद्धतीनं अग्रीमेंट झालं. 6 महिन्यानंतर काम सुरू झालं नाही त्यावेळेस सरकारच्या लोकांनी तपास सुरू केला. ज्या बँक गॅरंट्या त्या फोरफिट करण्यासाठी मेल केला तर त्यावेळेस तो मेल ऍड्रेस सुद्धा फेक होता. बँकांनी स्पष्ट सांगितलं की हे आमचं नाही, आमच्याकडे अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारे बँक गॅरंटी आमच्याकडून घेतलेली नाही. थोडक्यात पूर्णपणे सरकारला चुना लावण्याचं काम केलेलं या कंपन्यांनी. आता या कंपन्यांनीच केलं असं म्हणता येईल तर मला असं वाटतं प्रशासनातल्या अधिकाऱ्याच्या पाठिंब्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. आणि म्हणून राहुल पन्हाळे नावाचा एक अधिकारी याच्यात कॉमन सगळीकडे याच्यावर तक्रार गुन्हा दाखल झाला, परंतु राहुल पन्हाळे शिवाय अन्य लोकांना सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न हे अधिकारी करतात. आणि म्हणून हा 10,000 कोटी रुपयाचा स्कॅम आहे. याच्यातल्या बँक गॅरंट्या ह्या 300-400 कोटी रुपयाच्या असतील, परंतु हा स्कॅम मोठा आहे. याच्यामध्ये 318, 336(2), 336(3), 338, 339, 340(2), 341(1), 341(2), 342(2). मी फक्त एकाच गुन्ह्याचं वाचलं, बाकीच्या सगळ्या गुन्ह्यात वेगवेगळे कलम याच्यामध्ये दाखल आहेत. आपल्याला जे दिलं ते अतिशय त्रोटक फॉर्मॅट दिलेला आहे मी, कारण याच्यातलं फार डिटेल्स फार मोठं आहे. आणि म्हणून सरकार अशा पद्धतीनं या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार करते. आणि मला असं वाटतं राजकीय लोकांच्या किंवा सरकारमधील मंत्र्यांच्या पाठिंब्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यात मी तर अशी मागणी करणार, आता पत्र लिहून माननीय मुख्यमंत्र्यांना, की असे जेवढे प्रकल्प आहे याच्या बँक गॅरंटी चेक करा, याच्यातले अधिकारी कोण होते ते चेक करा आणि संपूर्ण यंत्रणेला या संदर्भात योग्य चौकशी करून कारवाई करा, अशा प्रकारची माझी मागणी राहणार आहे. याच्यात मी ज्या ट्विट केलं, भूमिका मांडली आपल्यामधून, त्याच्यात आता पण 4 अधिकाऱ्यांना सस्पेंड सुद्धा झालेले आहेत, हे मी आपल्या माहितीस्तव सांगतो. मोठा विषय आहे याच्यामध्ये लिहिलेलं प्रत्येकाचं. याच्यात आता घोटाळा असा आहे की ही बँक गॅरंटी बोगस आहे, अधिकाऱ्यांना माहिती आहे. आता बँक गॅरंट्या छोट्या नाही आहे, कोणाच्या 99 कोटीच्या आहे, कोणाच्या 49 कोटीच्या आहे, कोणाच्या 48 कोटीच्या आहे. आता या सगळ्या अमाऊंट आणि ह्या गॅरंटी याच्यासाठी असतं की काम पूर्ण केलं नाही तर गव्हर्नमेंट ते फोरफिट करतं. कामाला सुरुवात केली नाही, उशीर झाला तर गव्हर्नमेंट या फोरफिट करत असतं. याचा सगळा फायदा या कंपन्यांनी उचलला, जागा स्वतःच्या नावावर करून घेतली, सगळ्या गोष्टी स्वतःच्या नावावर केल्या. मी तर म्हणेल काही फायनान्स सुद्धा उचलला असेल इकडून तिकडून टेंडरच्या आधारावर, आणि सरकारला चुना लावला ना, कामच केलं नाही यांनी. मग अधिकारी झोपलेले होते का, हा माझा प्रश्न आहे. म्हणून याच्यात फक्त एक राहुल पन्हाळे नावाच्या अधिकाऱ्यावर FIR आहे. माझं अजून मी रीतसर पत्र लिहिलं नाही, परंतु पूर्ण अभ्यास मी याच्यातले अभ्यासक एक्सपर्ट बोलवलेले आहे, त्यांच्या माध्यमातून मी व्यवस्थित ड्राफ्ट करून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देईल. आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांना पुन्हा एकदा मी पत्र देईल. आणि मला असं वाटतं हा भ्रष्टाचाराला सरकारच्या पाठिंब्याशिवाय हा भ्रष्टाचार झालेला नाही.